विचारला होता की मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कसं घडू शकतं. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही. मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे पालक आहेत. मी फक्त ठाण्याचं म्हणत नाही, नांदेड सुद्धा किंवा अन्य संभाजीनगरचा विषय आपण मगाशी मला सांगितला, औषधाचा तुटवडा आहे. सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात यातच इंटरेस्ट आहे. मी इतकंच सांगतो या क्षणी, जर थोडे जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे. या आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसून ते वेगळ्याच कामात नेहमी अडकलेले असतात. नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये जो मराठवाड्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे, इतक्या प्रमाणात रुग्ण दगावतात आणि अजूनही त्याच्याकडून सरकारकडून रिॲक्शन आलेली नाही आहे. संभाजीनगरात औषधं मिळत नाही आहेत. ठाण्यामध्ये मोठं रुग्णकांड झालं. हे सरकार अस्तित्वात आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. बोलिए सर, इतने सालों से आप राजनीति में हो, आपने भी बहुत सारे हादसे देखे होंगे, लेकिन ये जो नांदेड़ का हादसा है, देखिए हमने ये भी हादसा देखा है. गोरखपुर में ऑक्सीजन कांड हुआ था और 200 से भी ज़्यादा बच्चे वहाँ मृतक हो गए. पूरे देश की हालत ये है, लेकिन महाराष्ट्र की आरोग्य की स्थिति, हेल्थ कंडीशन उससे ऊपर थी. हमेशा महाराष्ट्र ने इस मामले में अच्छा काम किया. लेकिन गत 1-1.5 साल से महाराष्ट्र के सभी शासकीय रुग्णालय जिस तरह से काम कर रहे हैं, ना हेल्थ मिनिस्टर को चिंता है, ना हेल्थ डिपार्टमेंट काम कर रहा है, ना सरकारी डॉक्टर काम कर रहे हैं, किसी का नियंत्रण नहीं. निग्लेक्टेड डिपार्टमेंट अगर कौन सा होगा महाराष्ट्र में तो हेल्थ डिपार्टमेंट. तर विधिमंडळाकडून आज म्हणजे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनाही शिवसेना कोणाची या गोष्टीवरून नोटीस पाठवण्यात येणार आहे. काय वाटतं, विधिमंडळाच्या कामाला वेग आला असं बोलता येईल का? कारण नाही, वेग वगैरे काय आलेलं नाही आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न नोटीस पाठवून, समन्स पाठवून जर कोणी विचारत असेल तर ते वेळ काढूपणा करतात. शिवसेना कोणाची हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं. 10-12 आमदार फुटले म्हणजे एखादा पक्ष फुटला असं होत नाही. पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. तरीही विधिमंडळामध्ये हे नोटिसा पाठवा, साक्षी पुरावे बोलवा, त्याच्यावरती वेळ काढण्याचं काम चालू आहे. या कागदावरती शिवसेना ठरत नाही. बाळासाहेबांनी शिवसेना कागदावर तयार केलं नव्हती. बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्रात जनतेच्या मनात निर्माण केली होती. ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजही आहे आणि ती काम करते. ही फोडाफोडी करून जर कोणी शिवसेना स्थापन करत असेल की माझी शिवसेना, तर ते भ्रमात आहे. ते आउटघटकेचं राज्य आहे त्यांचं, ते निघून जाईल. पाहिजे झालं तर महायुतीमध्ये आता पालकमंत्र्यांच्या याच्यावरून दावे आहेत ते सांगण्यात येत आहेत. ठीक आहे, आप बोलिए. सर, सुनवाई चल रही है, क्या लगता है न्याय मिलेगा सूचना? महाराष्ट्र में न्याय नहीं मिलेगा. अगर न्याय देना होता तो 1 साल तक ये गैर कानूनी, संविधान के खिलाफ जो सरकार चल रही है वो नहीं चलने देते. हमको न्याय मिलेगा सर्वोच्च न्यायालय. हम पर अन्याय किया है सबसे पहले इलेक्शन कमीशन ने, क्योंकि इलेक्शन कमीशन इंडिपेंडेंट बॉडी नहीं रही, वो भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड बॉडी. जो बीजेपी के लोग कहेंगे ऊपर से वही निर्णय होगा. चाहे शिवसेना हो, चाहे एनसीपी हो, चाहे रामविलास पासवान जी की पार्टी हो, या चाहे और किसी की पार्टी. जो भाजपा के साथ है, बीजेपी के साथ है, उनके साथ इलेक्शन कमीशन है, लेकिन जनता हमारे साथ. सर्वोच्च न्यायालय ने स्पष्ट किया है कि पॉलिटिकल पार्टी क्या होता है, क्या होती है. उससे स्पष्ट हो गया है कि कुछ विधायक और कुछ सांसद छोड़ जाने से पार्टी नहीं टूटती, पार्टी जगह पे होती है.
वो आज भी शिवसेना जमीन पर है और रहेगी। ठीक है, अब ये टाइम पास करेंगे, टाइम पास 1, टाइम पास 2, टाइम पास 3 सीरीज चल रही है महाराष्ट्र की विधानसभा में, और उनके स्क्रिप्ट राइटर, कथा पटकथा, डायलॉग, हाँ, ये हमारे ट्रिब्यूनल स्पीकर साहब है, करने दो। सर कितनी बड़ी वेब सीरीज उनको करनी है, लंबी खींचने दो, कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन न्याय मिलेगा हमें सर्वोच्च न्यायालय से। सर महाविकास आघाड़ी में जो है वो कास्ट बेस्ड सेंसरशिप की बात की है, बिहार के उनका एक डेटा निकल के आया है, तो उसके ऊपर कास्ट बेस्ड सेंसरशिप देश के लिए कितनी महत्वपूर्ण है आपके एक्सपीरियंस से, और ये जो बीजेपी गवर्नमेंट इसको क्यों कराना नहीं चाहती है आपको क्या लगता है? तो क्या महाराष्ट्र में भी निकालना? बात ऐसी की मांग हो रही है, बिहार में जो स्थिति है हम उसका अध्ययन कर रहे हैं, और भी राज्यों से मांग उठी है, राहुल गांधी जी की ये मांग है, तो इंडिया की जो हमारा अलायंस है उसमें से बहुत से प्रमुख नेताओं की मांग है, शिवसेना उसके ऊपर अध्ययन कर रही है। सर मराठीमध्येच बिहारमध्ये जे जातीय जनगणनेचा आकडेवारी पुढे आलेली आहे, महाराष्ट्रात ही होणं किती गरजेचं आहे? एक लक्षात घ्या, संपूर्ण देशातच होणं गरजेचं, त्याला विरोध असण्याचं कारण नाही। इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत, त्याच्या आधी बँगलोर पाटण्याच्या बैठकीत त्याच्यावर चर्चा झाली, आणि त्याच्यावरती सगळ्यांचं एकमत सुद्धा आहे। शिवसेना या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत डोळसपणे पाहत आहे, याचा समाजाला, देशाला काय फायदा होऊ शकतो, दुर्बल घटकांना काय फायदा होऊ शकतो, या संदर्भात आमचं अध्ययन सुरू है। सर इतना महत्वपूर्ण होने के बावजूद भी बीजेपी गवर्नमेंट कास्ट बेस्ड सेंसरशिप पे पूरे तौर पे ध्यान क्यों नहीं दे? देखिए, राहुल गांधी ने जो बात कही है कि डर रहे हैं, उनकी असलियत सामने आ जाएगी, उनका नकाब फट जाएगा।